ज्या हेतूने या घरात आलीयस ना तो एक्सेप्ट करणार नाही आणि यशस्वी तर त्याहूनही होऊ देणार नाही. अमृता, तू कुणासाठी माझ्याशी एवढं भांडतेस? त्या जानकीसाठी? त्या गावंढळ काकूबाईसाठी? अगं ती तुझी सावत्र आई आहे. लायकी तरी आहे का तिची नरसिंह किल्लेदारची बायको म्हणून घेण्याची? मला सांग, काय कळतं काय ग तिला? व्यवहार ज्ञान आहे? नाही. राजकारणात ती मदत करू शकते नरसिंहाची? नाही. बरं त्याला सुखी ठेवू शकते? नाही. अमृता, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, माणसाने इन्व्हेस्टमेंट तिथेच करावं जिथे त्याला रिटर्नची खात्री असते. आईचा फोन आला होता, तू कुठे आहेस म्हणून विचारत होती. काय म्हणतीये? कशी आहे ती? बरं वाटतंय तिला? अगं काही नाही, ठीक आहे आता. तिची तब्येत पण सुधारते. ताई, आईने भाऊजी निर्दोष असल्याची बातमी वाचली पेपरात. तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली की माझा विश्वास होता जानकीवर आधीपासून, आणि तू जे सांगत होतीस ना की भाऊजी निर्दोष आहेत हे आता सगळ्यांना पटलंय. चला, हे चांगलं झालं. मी असा निर्णय घेतलाय आणि तो माझा फायनल निर्णय आहे की राजकारणातून कायमचं बाहेर पडायचं. असा कसा विचार करू शकतोस तू? नीता, मी कुठलाही निर्णय आतताईपणाने घेत नाही किंवा भावनेच्या आहारी वगैरे जाऊन तर कधीच नाही. पण खरंच नीता, राजकारणाला मी खरंच खूप कंटाळलोय. यापुढे मी माझ्या पद्धतीने जगायचं ठरवलंय. अरे पण तू परिणामांचा विचार केलास का? नीता, मी मगाशीच तुला म्हटलं की मी चहूबाजूने या निर्णयाचा विचार केलाय आणि मी आयुष्यात कधी परिणामांचा विचार करून कुठलाही निर्णय घेतला नाही. तू आज जाणार नाहीयेस. मी तुला अजिबात परवानगी देणार नाही. एक मिनिट, हे घर माझं आहे आणि माझ्या घरात फिरण्यासाठी मला दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या परवानगीची गरज नाहीये, कळलं? हे घर जरी तुझं असलं ना तरी आता या क्षणाला नरसिंह तेच करतो जे मी त्याला सांगते, आणि मी ठरवते त्याला कोणी भेटायचं आणि कोणी नाही. आणि तुला भेटलं की त्याला त्रास होतो, आणि त्याला त्रास झालेलं मला चालणार नाही. हो, मग काल रात्री कुठे होता तुम्ही? काल रात्री हे पलंगावरून खाली पडले होते तेव्हा झोपा काढत होता का पार्टीला गेला होता? मी तिकडे होते म्हणून त्यांना सावरलं, नाहीतर किती वेळ असेच खाली पडून राहिले असे ना माहिती सुद्धा नसतं. आणि हे बघा, माझा नवरा येतो. माझ्या नवऱ्याला भेटायला मला कुठल्याही बाहेरच्या माणसाच्या परवानगीची गरज नाहीये. बरेच दिवस झाले नाही का आता तिला येऊन? आता तुझ्यावरचा आरोपही गेलाय, हॉस्पिटलमधनं तू घरी पण आलायस. पण अमृताच्या शिक्षणाचं काय रे? तिकडचं शिक्षण फार कडक असतं म्हणे. वेळेवर गेली नाही तर वर्ष बुडायचं तिचं. तसं नको ना व्हायला. आता तुला सोडून जायला तयार नाही व्हायची ती लवकर. मी सांगून तर मुळीच ऐकायची नाही ती. पण तिचं शिक्षण महत्वाचं आहे नाही का? तू बोलशील का तिच्याशी? तू म्हणतेस ते पटतंय मला आतेबाई. माझ्यापेक्षा तिचं करिअर जास्त महत्वाचं आहे. माझ्यावरच्या केसेस काय चालूच राहतील, पण त्यामुळे तिचं वर्ष वाया गेलेलं मला चालणार नाही. ठीक आहे, आता माझी तब्येत सुधारतेय. माझ्यावर आरोप झाले होते ते सुद्धा दूर झालेत. तर माझं असं म्हणणं आहे की तू आता पुन्हा अमेरिकेला जा. मला चॅलेंज देतेस? एक्सेप्टेड. एक गोष्ट लक्षात ठेव अमृता, मी चॅलेंजेस नेहमीच जिंकते.